रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ। आता सध्या बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला आहे की यावर्षी श्रावणी सोमवारचा उपवास आणि नागपंचमीचा भावाचा उपवास हा एकाच दिवशी आल्यामुळे नेमका उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे, कशा पद्धतीने सोडायचा आहे। नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून केला जातो, तर तो उपवास आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, का करतात आणि या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ चुकून देखील खायचे नाहीत, कोणत्या नियमांचं पालन करावं अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने हा व्हिडिओ जो आहे तर तो संपूर्ण बघायचा आहे, आपल्या मैत्रिणींना शेअर करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे, कारण उपवास सोडण्याबद्दल तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या नक्कीच दूर होतील। श्रावण महिना हा आपण व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखतो, कारण की श्रावण महिन्यामध्ये बरेच सणवार येतात, त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातील पहिला सण असतो तो म्हणजे नागपंचमी। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते। तर यावर्षी 2025 मध्ये मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी नागपंचमीचा सण जो आहे तर तो आलेला आहे। आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा नागचतुर्थीला करायचा आहे, म्हणजे भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी करायचा आहे, पंचमीला सोडायचा असतो। त्यामुळे नागचतुर्थीचा उपवास आणि भावाचा उपवास हा सोमवार दिनांक 28 जुलै रोजी असणार आहे। या दिवशी नागदेवतेला भाऊ मानून अनेक मुली महिला या उपवास करत असतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये या भावाच्या उपवासाला खूप महत्त्व आहे, कारण की असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो। त्यामुळे अनेक स्त्रियांना असं पण वाटतं की आम्हाला भाऊ नाही, मग आपण उपवास केला तर चालेल का, पण तसं अजिबात नाही। नागदेवतेलाच भाऊ मानून आपण हा उपवास करायचा आहे। हा उपवास शक्यतो महिला आणि मुली करत असतात। तर हा भावाचा उपवास दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो, म्हणजे नागचतुर्थीला उपवास केला जातो आणि पंचमीला सोडला जातो। या उपवासाला तुम्ही फळे, दूध, फराळाचे पदार्थ खाऊ शकता। फराळामध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ शकता। पण बऱ्याच ठिकाणी या दिवशी भगर म्हणजे वरी सुद्धा खाल्ली जात नाही। तुमच्याकडे तशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता, कारण काही ठिकाणी श्रावण महिन्यातील उपवासाला भगर खात नाहीत किंवा काही जण फक्त दूध आणि फळावर सुद्धा उपवास करतात, कारण असे म्हटले जाते की सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो। सत्येश्वरीला एक भाऊ होता, त्याचे नाव सत्येश्वर असं होतं। सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आणि सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपामध्ये दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानलं। त्यावेळी नागदेवतेने वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन। त्याचमुळेच या दिवशी नागदेवतेची पूजा करून उपवास करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। त्याचबरोबर भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जावा, हे देखील उपवास करण्यामागचं एक कारण आहे। तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपण आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे। या दिवशी श्रावणी सोमवार पण आहे, त्यामुळे तुम्ही विधिवत अशी शिवलिंगाची पूजा पण करू शकता, म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक वगैरे घालून महादेवांना भस्म, चंदन, बेलपत्र, पांढरी फुली ज्या काही त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत त्या अर्पण करून तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता आणि त्यानंतर आपण नागोबाची पूजा करायची आहे। म्हणजे आपल्याला एक नाग नरसोबाचा किंवा नागोबाचा कागद दुकानामध्ये मिळतो, ज्याला आपण ज्योतीचा कागद देखील मिळतो, अगदी 5 रुपयांना सहज मिळून जातो। त्यामध्ये 4-5 चित्रे असतात। तो कागद आपल्याला घरामध्ये देवघरामध्ये चिटकवायचा आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची असते। ज्या दिवशी आपल्या भावाचा उपवास असतो त्या दिवशी आपल्याला तो कागद देवघरामध्ये चिटकून त्याची पूजा करायची आहे। नागपंचमीच्या दिवशी पण तुम्ही चित्राची पूजा करू शकता। या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण असेल तर त्यांनी पूजा नाही केली तरी पण चालेल, परंतु उपवास मात्र जरूर करावा। या उपवासाला काही जण फराळाचे तर इतर पदार्थ किंवा साबुदाणा खिचडी खातात। काही भागामध्ये या भावाच्या उपवासाला धपाटे वगैरे खाल्ली जातात, म्हणजे जे मिक्स पिठाचे धपाटे आपण एरवी बनवतो ते धपाटे काही जण या नागपंचमीच्या उपवासाला खातात। तुम्ही फराळ करत असाल तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम तुम्हाला फराळ करायचा आहे। पण बऱ्याच स्त्रिया श्रावणी सोमवारचा आणि भावाचा पण उपवास करतात, त्यामुळे त्यांना तर प्रश्न पडलेला आहे की उपवास आपल्याला नेमका कधी सोडायचा आहे। तर कारण की श्रावणी सोमवारला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी सोमवार सोडला जातो आणि भावाचा उपवास आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो। तर जे लोक फक्त श्रावणी सोमवारचा उपवास करणार आहेत तर त्यांनी नेहमीप्रमाणे
सायंकाळी सोमवार सोडायचा आहे। आणि ज्यांना नागपंचमीचा भावाचा उपवास पण आहे तर त्यांनी संध्याकाळी सोमवार सोडायचा नाही, तर संध्याकाळी सुद्धा आपल्याला फराळाचे पदार्थ खायचे आहेत। म्हणजे संध्याकाळी आपल्याला सोमवार सोडता येणार नाही, कारण की याच दिवशी नागपंचमीचा उपवास असणार आहे। त्यामुळे आपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडावा लागेल। फराळामध्ये मात्र तुम्ही दूध, फळे व इतर उपवासाचे पदार्थ, साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ शकता। फक्त या दिवशी भगर खाल्ली जात नाही। अशा पद्धतीने ज्या स्त्रियांचा श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा भावाचा उपवास आहे त्यांनी मात्र नागपंचमीच्या दिवशी सकाळी उपवास सोडायचा आहे। नागपंचमीच्या दिवशी काही स्त्रिया या पूर्वीपासून काही नियमांचं पालन करतात। बरेच जण तवा, कढई ठेवत नाहीत गॅसवर किंवा चुलीवर। त्यासोबतच या दिवशी काहीही चिरत नाहीत, कापत नाहीत, तव्यावरती भाजत नाहीत। धारदार, टोकदार वस्तूंचा वापर या दिवशी केला जात नाही। सुई, धागा असेल किंवा शेतीची इतर कोणतीही अवजारे असतील त्यांचा वापर केला जात नाही। वृक्षतोड केली जात नाही, नांगरणी, खुरपणी केली जात नाही। असे अनेक नियम पूर्वीपासून नागपंचमीच्या दिवशी पाळत आलेले आहेत। परंतु तुम्ही पण हे नियम पाळत असाल तर नागपंचमीच्या दिवशी अवश्य पाळा। नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे दिंडे, कानोले, पातोळ्या हे बनवत असतात, हे या दिवशी खाल्ले जातात। तुम्ही नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडू शकता। म्हणजे थोडक्यात काय तर सणासुदीच्या दिवशी तुम्हाला गोडाधोडाचे पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे। फक्त काळानुसार पद्धत ही पण बदलत चाललेली आहे। बरेच जण एवढे नियम पाळत नाही। हल्लीची मुलं सुद्धा पुरणाचं दिंड, कानोले, पातोळ्या असे पदार्थ खात नाही। त्यामुळे याऐवजी मग अनेक जण पुरणपोळी सुद्धा करतात। त्यामुळे पुरणपोळी जरी बनवलेली असेल तर ती खाऊन पण तुम्ही उपवास सोडू शकता। शक्यतो उपवासाच्या दिवशी किंवा उपवास सोडताना तुम्ही कांदा लसणाचा वापर करणं टाळा, कारण की कांदा लसूण हे तामसिक अन्न मानलं जातं। अनेक जण संपूर्ण श्रावण महिनाभर कांदा लसूण खात नाहीत, तर काही जण फक्त श्रावणी सोमवारच्या दिवशी खात नाहीत। मग अशा उपवासाच्या वेळी सुद्धा तुम्ही शक्यतो कांदा लसूणचा वापर टाळा। गोडाधोडाचे पूर्णावरणाचे सात्विक पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। या दिवशी अनेक स्त्रिया नवीन साडी आणि दागिने पण घालतात। त्यासाठी सुद्धा एक कारण आहे, ते म्हणजे सत्तेश्वरीच्या भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला। त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी, तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिले, तसेच वेगवेगळे अलंकार देऊन तिला सजवले। त्यातूनच सत्तेश्वरी समाधानी झाली। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात। या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद, चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात। या दिवशी स्त्रिया नागोबाची पूजा करतात, कारण की स्त्रियांनी नागाचे भाव म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते। नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वरांपर्यंत पोहोचते। त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करायची आहे। त्याला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य दे, अशी यामागची कथा आहे। नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे, शेतातील कोणतीही कामे करणे, नांगरणे या दिवशी अशी कामं शक्यतो टाळावीत, कारण की या दिवशी आपल्या हातून कोणतेही जीवाची हानी होऊ नये हाच यामागचा उद्देश असतो। त्यामुळे या दिवशी शक्य होईल तेवढे नियम अवश्य पाळा आणि आनंदाने नागपंचमी साजरी करा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।